नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बागायतदार बंधूंनो, आपण संवाद साधतोय, आपण त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि कितीतरी बागायतदारांना अत्यंत कमी खर्चात आपल्याला द्राक्ष शेती करता येऊ लागली आणि ह्यातला सुद्धा अजून खर्च जो आपल्याला वाचवता येतो त्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आपण आपला ॲप दिले। त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण एकमेकांशी कनेक्ट राहून पर्सनली कनेक्ट राहून आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय। त्या ॲपमध्ये आपल्याला पर्सनल प्रश्न असतील तर ते विचारता येतात, तुमचे काय अडचणी असतील तर त्या फोटोद्वारे पाठवता येतात, रोजच्या रोज स्प्रे आपल्याला दिले जातात। त्यामुळं ॲप जर घेणार असाल तर नक्की ॲप घेऊन त्या पद्धतीनं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा। आज आपण जो संवाद साधतोय तो संवाद आहे चुनखड जमिनी व्यवस्थापन। बऱ्याच बागायतदारांच्या जमिनी हलक्या आणि चुनखडयुक्त जमिनी आहेत आणि त्यामुळं आपल्याला फ्लॉवरिंगमध्ये मण्याची लांबी जाडी न मिळणे, बाग पिवळी दिसणे, अपेक्षित गर न भरणे, अपेक्षित जाडी आणि लांबी न मिळणे असले सगळे प्रकार या चुनखड जमिनीमुळे होतात। तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काम करता येईल या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। बागायतदार बंधूंनो, चुनखड जमिनीत जे कॅल्शियम कार्बोनेट जास्त असतं ते कॅल्शियम कार्बोनेट मातीत विरघळतं आणि त्यामुळं त्याचं बाय कार्बोनेटमध्ये रूपांतर होतं आणि बाय कार्बोनेटमध्ये त्याचं रूपांतर झालं की जमिनीचा पीएच हा वाढतो। म्हणजे अगदी 7.5, 8.5, 9, 9.5 पर्यंत सुद्धा जमिनीचा पीएच वाढत जातो आणि जमिनीचा पीएच वाढला की जे न्यूट्रिशन जमिनीत आहे ते अपटेक होण्यासाठी खूप मोठा त्रास केलेला होतो किंवा उचलताही येत नाही। मग बाग पूर्ण पिवळी दिसणे, निघणाऱ्या फुटी पिवळ्या दिसणे, मालाची अपेक्षित ग्रोथ न होणे, ह्या सगळ्या प्रकाराने बाग पिवळी होते आणि अपेक्षित जे आपल्याला शेवटच्या टप्प्यातलं उत्पादन आहे ते उत्पादन घेता येत नाही। ह्यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने आपण जरी काम करायचा प्रयत्न केला तर अत्यंत चांगला फायदा आपल्याला मिळतो। जमीन आपल्याला बदलता येत नाही आहे, पण त्या जमिनीत मात्र 3 ते 5 वर्षात सुधारणा मात्र चांगल्या पद्धतीने करता येते। पहिलं काम करायचं, आपण जे शेणखत घालतोय ते शेणखत जर आपली हलकी माती असेल तर, चुनखडयुक्त माती असेल तर काळी चांगली भारी माती आणायची। 4 ट्रॉल्या शेणखत घ्यायचं, त्याच्यात ऊसाचं पाचट किमान 1 ट्रॉली 100 ते 150 गठ्ठे घ्यायचे आणि ते सगळं एकत्र मिसळायचं। त्याच्या खाली प्लॅस्टिक पेपर टाकून द्यायचा। काम आहे आपल्याला थोडं करावंच लागेल। एकत्र जेसीबीनं चांगलं एकत्र मिसळलं की त्याच्यावर रोज थोडं पाणी मारत त्याच्यावर गांडूळ सोडून द्यायची। लक्षात ठेवायचं, नेहमी मिक्स सॉइलचे रिझल्ट चांगले मिळतात आणि अशी माती असं तयार केलेलं कंपोस्ट त्याच्यावर रोज डिकंपोजर आपण मारायचं। 8 दिवसातनं 10 दिवसातनं एकदा डिकंपोजर जर आपण पाणी फवारायला लागलो किंवा टाकत राहिलो तर तुफान रिझल्ट्स आपल्याला मिळतात। हे प्रत्येक झाडाला 4 ते 6 किलो दरवर्षी थोडं टाकत राहायचं। एका वेळी जमीन भरायची नाही। एका वेळी जमीन जर आपण भरून घेतली तर 2 लेयर तयार होतात, हलक्या रानाचा जे आपण भरले त्या रानाचा, दोन्ही मिक्स व्हायला पाहिजे। मिक्स व्हायला वेळ लागतो, मग त्यात पुन्हा 3-4 वर्ष आपली निघून जातात। अशासाठी दरवर्षी थोडी माती आपण टाकत गेलो तर आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळतो। हा पहिला प्रकार। नेहमी जे बागेला आपण खत देतोय त्या खतात सगळ्यात तळात सगळ्यात महत्वाचं सल्फर टाकायचं। इतकं टाकायचं की ज्या जमिनीत चुनखडचं प्रमाण 1 ते 5 आहे अशा जमिनीत 25 किलो गंधक टाकायचं। ज्या जमिनीत 5 ते 8 चुनखड आहे अशा जमिनीत किमान 35 किलो दोन्ही छटण्यांना, ह्या छटण्याला 35 किलो त्या छटण्याला 35 किलो सल्फर टाकत असताना, गंधक म्हणजे सल्फर टाकत असताना ते जमिनीत खताच्या तळात बसलं पाहिजे। धुळणी जी गंधकाची आहे ती अगोदर जमिनीवर करून घ्यायची, त्याच्यामुळं
जमिनीतलं जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे चांगल्या पद्धतीनं जातं आणि ते विरघळून जमिनीचा pH वाढतं. त्यानंतर 8 ते 10 जर आपला पर्सेंटेज जर चुनखड असेल तर किमान 50 किलो गंधक लागेल. जर 10 ते 13 असेल तर 75 किलो लागेल आणि 13 ते 15 चुनखड असेल तर 100 किलोपर्यंत सल्फर आपल्याला लागेल. 15च्या पुढं असेल तर मात्र किमान 150 किलो गंधक आपल्याला टाकावं लागेल. बागायतदार बंधूंनो, चुनखड जमिनीचं व्यवस्थापन करणं साधी सोपी पद्धत आहे. फक्त त्या पद्धतीनं आपण दरवर्षी थोडं थोडं काम करायचा प्रयत्न केला तर चांगला पाहिजे. ह्यात दुसरा एक असा प्रकार आहे, व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण बागायतदार बंधूंनो नेमका ऐका आणि त्या पद्धतीनं लिहून घ्या, लिहून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा. आपण समजतो एवढी द्राक्ष शेती सोपी नाही आहे, नुकसान होतं आपलं. अनेक प्रकारचं फेरस बाजारात मिळतं, ते आपण आणतो ड्रीपमधून सोडतो. पण जर अशा जमिनीत मी सांगतोय आता ह्या पद्धतीने फेरस सल्फेट सोडलं तर आपल्याला तुफान फायदा मिळतो. म्हणजे 200 लिटर पाणी त्यात 20 लिटर डिकम्पोजर टाका, चांगलं ढवळा. त्यात आपल्याला ज्या माती परीक्षणाच्या माध्यमातून जेवढा फेरस सल्फेट टाकायला सांगितलाय तेवढा फेरस सल्फेट 10, 20, 30 किलो टाका. चांगला विरघळून घ्या. त्यात 1 किलो गूळ आणि 2 ते 3 किलो युरिया टाका. असं मिश्रण एक 4 ते 5 दिवस चांगलं ढवळा आणि मग असं मिश्रण वस्त्रगाळ करून ड्रीपमधनं सोडून द्या. तुमच्या बागेला फेरसची डिफिशियन्सी किंवा चुनखडीमुळे जे प्रकार घडतात, मण्याची लांबी, जाडी, पिवळसरपणा, हे सगळे प्रकार आपोआप थांबलेले दिसते. ह्याच्यावरचा तिसरा आणि अत्यंत चांगला उपाय डिकम्पोजर. म्हणजे जर डिकम्पोजर आपण अशा बागांना जर वेळच्या वेळी कायम ड्रीपमधनं सोडत राहिलो, डिकम्पोजर कधी सोडावं ह्याला बंधन नाही, कधीही कोणत्याही वेळी आपण ते सोडू शकतो. लक्षात आलं? त्यामुळं नेहमी जर आपण डिकम्पोजरचा वापर केला तर तुम्हाला अत्यंत चांगला तुफान फायदा मिळेल. तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. सगळ्यात शेवटचा उपाय H2SO4चा वापर म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचा वापर. सल्फ्युरिक ॲसिड 1000 लिटर पाण्यातून फक्त 1 लिटर द्यायचं आहे. म्हणजे द्यायचं आहे कसं बघा, जिथं आपला बोध आहे, जिथं आपलं पाणी पडते, पडणारं पाणी सल्फ्युरिक ॲसिड इथंपर्यंत द्यायचं आहे की ते बोधातून ते पाणी बाहेर गेलं पाहिजे. अन्यथा जर थोडं पाणी दिलं आणि थोड्या पाण्यात जर H2SO4 आपण दिला तर ते कार्बोनेट्स किंवा क्लोराईड्स त्या पाण्यात विरघळतील, पण ते पुन्हा तिथंच मूळच्या क्षेत्रात राहतील. ते मूळच्या क्षेत्रात राहू नयेत म्हणून पाणी जास्त द्या H2SO4चं आणि त्या पाण्याबरोबर लिचॅट होत ते क्लोराईड्स तिथले मूळच्या क्षेत्राच्या बाहेर निघून जातील. अशा पद्धतीनं आपल्याला H2SO4 विहिरीला द्यायचं. त्यासाठी 1000 लिटरपासून 10,000 लिटर सुद्धा पाणी लागू शकतं. म्हणजे त्याला डोजर वगैरे बरेच आता हल्ली बाजारात आले, त्या पद्धतीनं जर ते जर केलं तर ते थोडं 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 H2SO4 त्या पाण्यात विरघळून आपण ते देऊ शकतो आणि कालावधी 3, 4, 5 तासाचा आपण त्याला लावू शकतो. अशा पद्धतीनं जर चुनखड जमिनीचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला खूप कमीत कमी खर्चात, फक्त एक आहे त्यात सातत्यानं काम करावं लागेल. म्हणजे 1 वर्ष केलं थांबलं असं नाही चालणार. किमान 1, 2, 3, 4, 5, 6 वर्ष करावं लागेल आणि जमीन थोडी थोडी सुधरवत नेऊन त्यासाठी ताग रेंच्या आहे, देंच्या आहे, शक्यतो ताग नको, पाचट आहे, जे तण निघतात, तण देई धन ते काढणं आणि तिथंच गाडणं असं असेल, जेणेकरून जमिनीतला ऑर्गॅनिक मॅटर जास्तीत जास्त वारसा वाढेल. त्याच्यावर जर आपण काम करायचा प्रयत्न केला तर चुनखड जमिनीत सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं. बागायतदार बंधूंनो, जिप्समचा सुद्धा वापर करता येतो. बागायतदार बंधूंनो, हा जो आपण आता संवाद साधला कसा वाटला 100% कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत चाला. व्हिडिओ बघणाऱ्याची संख्या 7,000, 8,000, 10,000, 15,000 असते आणि कमेंट मात्र 2, 4, 5, 40, 50 असतात. माझी विनंती आहे आपल्याला कमेंट करा. कशासाठी? तर आणखी आपल्याला काय शिकता येईल, आणखी आपल्याला काय काम करता येईल हे सुचवा.
आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.